अमरावतीमध्ये वन खात्यात बदल्यांसाठी 35 लाख रुपये घेत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या संदर्भात वनमंत्र्यांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे, तर सरकारकडून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। पाहूयात। वन विभागातील बदल्यांमध्ये आर्थिक अनियमिततेचं एक गंभीर प्रकरण आता समोर आलंय। अमरावती सर्कल वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप होतोय। एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे। नोकरीसाठी 35 लाख रुपये देण्यास तयार असल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूची व्यक्ती बदलीसाठी यावर्षी रेट वाढल्याचं सांगतोय। तर त्याचा ऑर्डर झाला हो अरे पोचा जाऊ द्या, आमचं झालं नाही आता, जाऊ द्या, कुठे मीठ चोळता मी म्हणतो काय नेमकं प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम काय, पैसे नाही द्यायला, काय झालं? पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केलं होते 35 लाख रुपयापर्यंत हा म्हणलं तुम्ही, पण त्याच्या पुढचे लय जास्त रेट गेले यावेळेस, मग काही अवकाश नाही आपली तेवढी, कॅन्सल करून टाकली। 35 वर आहे? हो, अरे 5 हे झालं मग सर, खरंच जास्त झालं, पण जाऊ द्या। ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होती आहे, ज्यामुळे वन विभागातील बदल्यांमधील अनियमितता पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। अमरावतीमधील वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेअरफेअर सोसायटीचे अध्यक्ष निलेश कंचनपुरे यांनी या संदर्भात वनमंत्र्यांकडे तक्रार देखील केली आहे। याची आमच्या संस्थेमार्फत आम्ही व्हायरल ऑडिओ क्लिपची नोंद घेऊन तब्बल वनमंत्र्यांकडे तसा लेखी पत्रव्यवहार केला आहे मेलद्वारे, व सचिवांना पण हे कळवलं आहे की आता येणाऱ्या नियतकालीन आरएफओच्या बदलीमध्ये जवळपास 200च्या वर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या होणाऱ्या, यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होऊ शकतो। याची वन प्रशासनाने व मुख्यमंत्री महोदयाने अतिशय गांभीर्याने दखल घेऊन या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित आरएफओवर कारवाई करण्यात यावी। दरम्यान व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर सरकार या संदर्भात कारवाई करेल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। बदल्यांच्या प्रक्रियेत घोळ होत असेल, चिरीमिरी होत असेल, तर निश्चितच माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही आत्मचिंतन करण्याची बाब आहे। आपलं जो घोषवाक्य आहे, न खाऊंगा न खाने दूंगा, याला ते एक प्रकारची शेद आहे। त्या वन ज्याच्याकडे ऑडिओ क्लिप आहे त्यांनी तात्काळ ते पोलिसांना दिली पाहिजे। तुम्ही पैसे देणे हे चूक आहे, पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे, आणि त्यामुळे असंच काही झालं असेल तातडीनं पोलीस केस केली पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये मी आवर्जून सांगेल सर्वच मंत्री आणि सर्वच सरकारबद्दल, कोणी पैसे मागितले तर माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे, आमच्या नावाने कोणी पैसे मागितले तर पोलीस केस केली पाहिजे, या मताचा मी आहे। वन विभागातील अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं वन विभागात खळबळ उडाली आहे। ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण सुरू असलेले वन विभागातील अधिकारी कर्मचारी कोण आहेत हे अद्याप समजू शकलं नाही। ऑडिओ क्लिप संदर्भात पोलीस महासंचालकांकडे तक्रारही करण्यात आली आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पोलिसांच्या हाती काय धागेदोरे लागतात आणि याची पाळंमुळं कुठपर्यंत पोहोचलेली आहेत हे तपासाअंतीच समोर येणार आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।